ती असावी कशी असावी, नसावी तर का नसावी? आता महाराष्ट्रामध्ये एका पक्षाने तिकीट देताना परीक्षा घेतल्या आणि उमेदवाऱ्या दिल्या, त्यांचा रिझल्ट 0 आहे. आणि राजकारण्यांना जेवढ्या परीक्षा द्याव्या लागतात तेवढ्या अन्य कुठल्याही क्षेत्रामध्ये द्याव्या लागत नाहीत. ही तर रोजच परीक्षा आहे. आज प्रसिद्धीच्या शिखरावर असलेली माणसं उद्या कुठं असतील हे राजकारणामध्ये सांगता येत नाही. आज मोठ्या पदावर असलेले लोक कुठं असतील हे राजकारणामध्ये सांगता येत नाही. त्यामुळं स्ट्रगल आहे त्या पदावर राहण्यासाठी आणि त्यातून पुन्हा वर जाण्यासाठी जेवढा राजकारण्यांना करावा लागतो तेवढा क्वचितच अन्य क्षेत्रामध्ये करावा लागतो. मी थोडंसं फिरवून असं विचारेन की एकदा कॉलेजमध्ये अभ्यास केल्यानंतर, स्पर्धात्मक परीक्षेचं सूत्र समजावून घेतल्यानंतर, एकदा UPSC आणि MPSC झालं की पुन्हा आयुष्यात कुठली परीक्षा आहे? अधिकारी A+ लिहिता येतच, रिटायरमेंटपर्यंत नोकरी राहतेच. चांगलं काम करणारे, वाईट काम करणारे आपल्या व्यवस्थेमध्ये एकाच मापाने मापले जात आहेत. गुणवत्तेपेक्षा वय महत्त्वाचं ठरतं. त्यामुळं तुम्ही आमच्याकडे बघताना, राजकारण्यांच्याकडे बघताना यांना कुठलीच परीक्षा नाही, पण आमचे लोक तुमच्याकडे बघताना यांना फक्त आयुष्यात एकच परीक्षा आहे अशा दुसऱ्या दृष्टीने बघतात. आणि दोन्हीही बाजूमध्ये अप टू सम लिमिट तथ्य आहे. त्यामुळं आता परीक्षा अधूनमधून प्रशासकीय सेवेमध्ये सुद्धा असल्या पाहिजेत आणि राजकारण्यांना सुद्धा काही निकष लावता आले तर लावायला पाहिजेत. एक गोष्ट खरी आहे की थोडीशी शिकलेली, माहिती असलेली माणसं योग्य ठिकाणी जायला पाहिजेत. पण जर आज आपण लोकसभेकडे बघितलं, विधानसभेकडे बघितलं तर पदवीधर लोकांचं तिथलं प्रमाण वाढत निघालं आहे. आणि जसजसं शिक्षणाचं प्रमाण वाढत जाईल तसतसं तिथलं प्रमाण हे आपोआप वाढत जाणार आहे. त्यामुळं अगदी काहीच न शिकलेली जुन्या काळातला नेतेपण, पुढारपण, सिनेमातला दाखवलेला पुढारी ह्यात खूप फरक होत चाललेले आहेत. आणि हे ज्या गतीने होत आहेत, आज केंद्र सरकारमधले कुठल्याही पक्षातले जर मंत्री बघितले तर अतिशय सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये चांगली वकिली चाललेले वकील, प्रशासनामधले चांगले अधिकारी यायला लागलेत तिथं. म्हणजे इकडे काय बदल होत नाहीत अशातला काय भाग नाही. अपेक्षित बदल झाले नाहीत, पण काळाच्या ओघात ते निश्चितपणाने होणार आहेत. आणि राजकीय क्षेत्रसुद्धा, मतदारसुद्धा आज ना उद्या उमेदवाराचं शिक्षणसुद्धा बघेल, चारित्र्यसुद्धा बघेल. जात पैसा हे न बघता योग्य उमेदवार आपल्या व्यवस्थेमधून निवडूनसुद्धा गेलेले आपल्याला दिसतील. हे बदल अपरिहार्य आहेत आणि ते होणार आहेत. मगाशी आपण आपल्या प्रवासाचा उल्लेख करताना जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्री असा जो प्रवास होता त्याचा उल्लेख केलात. हे संमेलनासाठी राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेली मुलं आहेत आणि त्यांच्यासाठी निश्चितच आपले प्रेरणादायी असे विचार आहेत. त्यांच्यापैकीच एकाने प्रश्न विचारला की हा जो प्रवास आहे या प्रवासात कधी डिप्रेशन आलं का, आणि आलं तर त्याच्यावर कशा पद्धतीने मात केली, त्यावेळेच्या काही आठवणी? अनेक वेळा नाराजीचे प्रसंग तर राजकारणामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये येतच असतात. आता 1985 साली दस्तूर खुद्द वसंतराव दादांनीच मला सांगितलं की तुम्हाला विधानसभेची उमेदवारी करायची आहे म्हणून. माझं नाव डिक्लेअर झालं. पण सगळे जुने पुढारी एकत्र आले आणि काल आलेल्या मुलाला तिकीट देणार असाल, आम्हाला बाजूला ठेवणार असाल तर तुम्हीच निवडून आणा, आणि माझी डिक्लेअर केलेली उमेदवारी कॅन्सल झाली. आता त्यावेळी वाटलं की हे असंच काय होणार असेल तर आपल्याला राजकारणामध्ये काय भवितव्य आहे. दादाने आत्ता नाही पुन्हा संधी देतो म्हणून सांगितलं. 90ला निवडणुका होणार होत्या आणि 88ला शेवटी दादाच वारले. त्यामुळं आता आपल्याला कोण तिकीट देईल असं वाटलं. 90 ते 95 विधानसभेमध्ये मी खूप चांगलं काम केलं आणि पवारसाहेबच एकदा मला बोलले की यार तुम्ही खूप अभ्यास करून काम करताय, पोटतिडकीने काम करताय, खरं तर तुम्हाला यापेक्षा मोठी संधी दिली पाहिजे. थोडंसं वाटायला लागलं की दुसऱ्यांदा आमदार 95 साली आपण झालो तर साहेब आपल्याला नक्की मंत्री करतील. मी आमदारही झालो, पण त्यावेळी विरोधी पक्षाचं सरकार सत्तेमध्ये आला. त्यामुळं हा पाठशिवणीचा खेळ चालतोच. पण शेवटी आपण एकदा ध्येय ठरवल्यावर आपल्याला लोकांची कामं करायची आहेत, लोकप्रतिनिधी बनायचं आहे, लौकिक मिळवायचं आहे, हे जर सगळं ठरवून जर आपण काम करायला सुरुवात केली तर मग
असे प्रसंग आपोआप कामाच्या ओघात कधी विसरून जातात याचा पत्ताही लागत नाही. काही वेळा आपण पदावर असतो आणि एखादी योजना एखादं काम आपण करायचं ठरवतो आणि अपेक्षित उद्दिष्ट साध्य होत नाही, त्यावेळी नाराज येते. आता हे प्रसंग सगळ्यांच्याच जीवनामध्ये येत असतात. म्हणजे राजकारण्याच्या जीवनात काय फार येतात आणि ते कोणी फार वेगळे असतात अशातला भाग नाही. सगळ्यांच्या जीवनात जसे प्रसंग येतात तसे प्रसंग याही क्षेत्रामध्ये येतात. लक्षवेधी कार म्हणून आपली त्यावेळेला कौतुक व्हायचं की सतत लक्षवेधी मांडणं वेगळ्या प्रकारे. वक्तृत्वाचाही त्याला काही फायदा झाला का आणि त्याचा राजकीय जीवनात कशा प्रकारे उपयोग झाला? होय, मला आमदार असताना लक्षवेधीकार आमदार म्हटलं जायचं, कारण सगळ्यात जास्त लक्षवेधी माझ्या असायच्या. आणि त्यावेळी एक नियम होता, जे अगोदर लक्षवेधी देतील त्यांच्या लक्षवेधी सिलेक्ट व्हायच्या. आता आम्ही वाटून घेतो आहे, विरोधी पक्षाची एक, सत्तारूढ पार्टीची एक, आठवड्यातनं जे छोटे पक्ष आहेत त्यांच्या आठवड्यातनं एक, अशा लक्षवेधी आम्ही वाटून घेतो आहे. पण त्या काळामध्ये महत्त्वाच्या विषयावर जे अगोदर लक्षवेधी देतील त्याच्या कितीही असल्या तर त्या घेतल्या जायच्या. आणि मग सगळ्यात अगोदर जाऊन, म्हणजे काय काय वेळा रात्री 2 वाजता जाऊन क्यूमध्ये उभं राहायचं आणि सकाळी 10:30 वाजता ऑफिस सुरू होताना आपल्या लक्षवेधीचा गट्टा द्यायचा. असं रोजच्या रोज मी आणि माझा PA करत होतो. एकदा केशवराव धोंडगे म्हणून एक फार अभ्यासू आमदार होते, त्यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला की या सगळ्या लक्षवेधी RR पाटलांच्याच कशा लागत आहेत. आता मी इनोसंट होतो. मी उठलो सभागृहात आणि सांगितलं, मी अहोरात्र कष्ट करतोय, राज्यातले प्रश्न समजावून घेतोय, रात्रभर लक्षवेधी देतोय, रात्रभर जागून सगळ्यात अगोदर देतोय, रात्रभर दिवस रात्र काम करतोय, म्हणून माझ्या लक्षवेधी येत आहेत. ते उठून एकच वाक्य बोलले, तुम्ही जर रात्री लक्षवेधी करत असाल, रात्री वैधानिक काम करत असाल तर रात्री करायची कामं कधी करता? रात्रंदिवस काम करत होतो, लक्षवेधी येत होत्या आणि त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेल्या दुसऱ्या कामाकडे माझं दुर्लक्ष होत होतं. मग त्यानिमित्ताने घरच्या बाजूकडे वळतो की आपल्यात जसा साधेपणा आहे तसं घरचे पण आपण साधेपणामध्ये वाढताय. म्हणजे ते पण मुलं पण मला वाटतं ZPच्या शाळेमध्ये शिकली. तो साधेपणा आपण त्यांच्यावरती बिंबवला का त्यांच्यात तो उपजतच आहे? राजकारणात जर साधेपणा कोणाचा टिकवायचा असेल, सरळपणा टिकवायचा असेल तर चांगले लोक घरात पाहिजेत, चांगले लोक कार्यकर्ते पाहिजेत. त्यांच्या जर अपेक्षा वाढल्या तर मग अस्तित्वासाठी राजकारण्याला सुद्धा बिघडावं लागतं. आज अँटी करप्शनने पकडलेले अनेक अधिकारी त्यांचे कुटुंबीय ज्यावेळी भेटायला येतात, सगळे एकत्रितपणाने येतात, एकदा सोडा म्हणून विनवणी करतात, त्यावेळी कुठंतरी सासू बोलते की हिच्यामुळं, हिच्या सोसामुळं, हिच्या दागिन्याच्या अपेक्षेमुळं माझ्या पोराला चूक करावी लागली. आणि मग त्या मुला देखत, त्याच्या बायको देखत, त्या मुलाची आई ज्यावेळी त्याच्या बायकोला दोष देते त्यावेळी आपल्याला कळून चुकतं की अवाजवी अपेक्षा घरातल्यांनी ठेवल्या तर सेवेत असणारा माणूस, कर्मचारी, अधिकारी त्यांच्या समाधानासाठी बाहेर कुठंतरी चुका करत राहतो. घरातनं प्रोत्साहन मिळतं. जसं एखाद्या अधिकाऱ्याच्या, कर्मचाऱ्याच्या बाबतीत घडतं तसं आता आपला पुढारी मोठा झाला आहे तर आपणही मोठं झालं पाहिजे अशा अपेक्षा कार्यकर्त्यांनी धरल्या आणि इलेक्शनचे खर्च वाढले तर मग अस्तित्वासाठी तिथंही चुका व्हायला सुरुवात होते. त्यामुळं राजकारणातला किंवा प्रशासनातला माणूस जर चांगला राहायचा असेल तर भोवतालचे लोकसुद्धा चांगले असावे लागतील. आयसोलेटेड त्यानं एकट्यानं चांगलं वागायचं म्हटलं तर त्याला बाकीच्यांनी इतकं केलं तू काय मिळवत नाहीस, त्याला घरात समाधान मिळणार नाही. त्यामुळं घरातल्या लोकांनी, बाहेरच्या सहकार्याने त्याला चांगलं ठेवलं पाहिजे आणि कुणी काय अपेक्षा केला तर त्याला किती दाद द्यायची याचं तारतम्य नोकरी करणाऱ्या किंवा राजकारणामध्ये असलेल्या माणसांनी सुद्धा बाळगलं पाहिजे. हे सगळे प्रशासकीय अधिकारी बनणार आहेत तिथले लोक. त्यामुळे आपल्या ज्या लोकप्रिय योजना होत्या, तंटामुक्ती अभियान असो, ग्रामस्वच्छता अभियान असो, त्याच्याबद्दल वेगवेगळे आपल्या पारितोषिकंसुद्धा मिळाली गेली. या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण काय सांगणार, कशा प्रकारे त्यांनी अजून वेगळ्या प्रकारच्या योजना अंमलात आणल्या पाहिजेत भविष्यामध्ये? आपल्या व्यवस्थेमध्ये लोकप्रतिनिधींचा वेळ निवडणुका आणि लोकसंपर्कामध्येच जात जातो. आता एखादी योजना यशस्वी झाल्यानंतर ज्या मंत्र्याच्या काळामध्ये ती योजना यशस्वी झाली
त्याचा लौकिक वाढतो, त्याचा गौरव वाढतो, त्याचं क्रेडिट त्याला मिळतं आणि प्रशासनामध्ये काम करणारे अधिकारी थोडेसे झाकोळले जातात. मी काय कोणाची स्तुती करण्यासाठी प्रसिद्ध नाही. आणि आता ठाकरे इथं उपस्थित आहेत आपल्या MPSCचे. मी कधी त्यांना माझ्याकडे काम करत होते, आमचे संबंध चांगले आहेत, पण MPSCसाठी मला कधी फोन करायचा प्रसंगी आला नाही आणि कोणी करून उपयोग पण नाही, म्हणजे हेही मी खात्रीने सांगेन. पण माझ्या संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानामध्ये कल्पना माझी होती, पण तिला मूर्त स्वरूप देण्याचं काम हे आज इथं उपस्थित असलेल्या ठाकरेंनी त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी खूप नेटाने केलं होतं. केवळ नुसत्या कल्पनाच चांगल्या असून उपयोग नाही, त्या इम्प्लिमेंट करणाऱ्या यंत्रणासुद्धा तितक्याच चांगल्या असाव्या लागतात. आणि म्हणून ज्या काही योजना यशस्वी झाल्या, मग तंटामुक्त असेल, निर्मलग्राम असेल, स्वच्छता अभियान असेल, यामध्ये आपल्या राज्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आणि प्रशासनाचा खूप मोठा वाटा आहे, किंबहुना तो माझ्यापेक्षा अधिकचा आहे. आता काही वेळा योगायोग पण येतात, अपेक्षेपेक्षा अधिकचं यश काही ठिकाणी मिळतं. आमचं संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तसंच झालं होतं. ती सगळी फाईल बघितली तर त्याला संत गाडगेबाबा अभियान नाव द्यावं का? तोंडी एक जण फाईल घेऊन माझ्याकडे आला, म्हटले याच्यापेक्षा युनिसेफ पुरस्कृत प्रोग्रॅम किंवा युनिसेफ पुरस्कृत अभियान असं म्हटलं तर लोक चांगला रिस्पॉन्स देतील. म्हटलं ते कसं काय? म्हटलं आपल्या देशाची मानसिकता आहे, कुठेतरी अमेरिकेतनं आलं, बाहेरनं आलं की इम्पोर्टेड लोक लवकर स्वीकारतात. पक्षातही पक्षात कुठं स्वीकारतात? आता एका बाजूनी हे मत होतं, तर दुसऱ्या बाजूने हे नाव दिलं तर हे अभियान यशस्वी होईल, हे तितक्याच जोराने सांगणारे प्रशासनातले काही अधिकारी होते, त्यामध्ये आपले ठाकरे साहेब पण होते. राज्यपाल अलेक्झांडर एक विद्वान राज्यपाल होते आणि त्यांनी या अभियानाचं यश खरं आहे का म्हणून एका झोपडीत प्रवेश केला. बसलेल्या मुलीला हिचं लग्न का केलं नाही म्हणून विचारलं, तर त्या न शिकलेल्या बाईंनी सांगितलं की गाडगेबाबांनी सांगितलं 18 वर्षांनी लग्न करा, कारण अभियानातला तो एक भाग होता. राज्यपालांनी पाणी मागितलं तर 5 स्टार हॉटेलमध्ये कुठंही हात न लावता अगदी वगैरेनं पाणी ग्लासमध्ये घेऊन ग्लास जर्मलच्या ताटलीमध्ये ठेवून ताटी अशी पुढं केली, अगदी जशी 5 स्टारमध्ये करतात. आता इथपर्यंतचं लोकशिक्षण या अभियानातनं झालं होतं. आणि अलेक्झांडर साहेबांनी लिहून ठेवलं आहे की या नावामुळं, संत गाडगेबाबांच्यामुळं हे अभियान यशस्वी झालं. हे नाव प्रशासनाने माझ्याकडे सिलेक्ट करून पाठवलं होतं. त्यामुळं कुठलंही अभियान, कुठलंही मोहीम यशस्वी होताना मंत्र्याच्या कल्पना जशा महत्त्वाच्या आहेत, तसं राबवणारं प्रशासनसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. अधिकारी आणि ते वेळ झाल्यावर टाईम सेट केले त्याच्यावर. मुलाखत फार सपक चालली आहे बहुतेक, त्याच्यामुळे माईकही म्हणला जरा काहीतरी आबात आवडीत नाही सापडत आहेत, जरा तावडीत सापडं. अधिकारी आणि राजकारणी तुम्ही आत्ता म्हणलात की एकमेकांवरती यश अवलंबून असतं. काही राजकारणी मंडळी अधिकाऱ्यांना जरबेत ठेवण्यात प्रसिद्ध आहेत, त्या प्रशासनावरती त्यांचा वचक वगैरे असं एक बोललं जातं, एक लौकिक असतो. तुमची जशी इमेज आहे तशी ती इमेज आहे. तुमचं काय मत आहे? अधिकाऱ्यांना म्हणजे कसं कॅरेट अँड स्टिक अप्रोच पाहिजे, काय अदृश्य छडी पाहिजे, कसं, हाऊ टू मॅनेज? लोकप्रतिनिधींनी आपल्या चांगल्या वागण्यातनं एक दरारा प्रशासनावर जरूर निर्माण करावा, पण छडी घेऊनच सगळी कामं होतात आणि प्रशासन घाबरतं आणि प्रशासन काम करतं, असा जर कोणाचा समज असेल तर ते खूप भूतकाळात वावरत आहेत. आज प्रशासनाला बरोबर घेऊन जाण्यातच कामाचा उठाव होत असतो आणि म्हणून प्रशासनाबरोबर प्रेमाचे, जिव्हाळ्याचे संबंध जर निर्माण केले तर खूप चांगल्या पद्धतीने काम होतं, चांगल्या पद्धतीने योजना इम्प्लिमेंट होतात. शेवटी मान सन्मान सगळ्यांनाच हवे असतात, म्हणून कोणाला नाविमेत करून, कोणाला अपमानित करून चांगल्या कामाची अपेक्षा करता येत नाही. प्रशासनाला सुद्धा योग्य सन्मान देऊन आणि जे चुकलेले असतात
त्या प्रत्येकाला शिक्षा द्यायची पण आवश्यकता नसते. एखाद्या ठिकाणी आपण असा निर्णय घेतला पाहिजे की आपोआप संदेश गेला पाहिजे. मी ज्यावेळी पहिली पोलीस भरती केली त्यावेळी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपले नातेवाईक आणून पोलीस कॉन्स्टेबल केल्याचं तपासामध्ये स्पष्ट झालं आणि पहिल्यांदा 2 IPS अधिकारी पोलीस कॉन्स्टेबलच्या भरतीमध्ये सस्पेंड केले आणि पुन्हा त्यांना नोकरीतनं काढून टाकलं. आज गेल्या वर्षी 13,000 लोक पोलीस भरतीमध्ये भरले गेले. मी त्या खात्याचा मंत्री आहे. महाराष्ट्रामधनं एखादं येडंसुद्धा, एखादा वेडा माणूससुद्धा तुमचं खातं आहे वशिला लावा म्हणून सांगायला मला आलं नाही. आता याच्या इतकं काय सक्सेस असू शकतं? एक संदेश गेला आहे की पोलीस भरतीमध्ये अतिशय पारदर्शीपणा आहे, कुठलाही अधिकारी चुकीचं वागायची हिंमत करत नाही आणि मेरिटवर भरती होते. हा पोलीस कॉन्स्टेबलच्या बाबतीत मेसेज गेलेला आहे आणि आज MPSCच्या बाबतीमध्ये सुद्धा तोच संदेश राज्यातल्या तरुणांच्यापर्यंत आहे. हे कुठं कळतं? मी मागल्याच महिन्यामध्ये गोव्याकडून, आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली गोष्ट आहे, सकाळी लवकर उठून कारने प्रवास करताना अगदी खेड्यातली 15-20 मुलं पळत होती. अगदी बनियनवर बूट घालून. म्हटलं व्यायाम करताय का? मी गाडी उभा केली, सगळे माझे पोलीस होते. त्यांनी मला ओळखलं नाही, म्हटले पोलीस भरतीची तयारी करतोय. आज ही महाराष्ट्रातली गावागावात जी मुलं पळत आहेत ती आपल्या व्यवस्थेवर विश्वास आहे म्हणून पळत आहेत. यापूर्वी ती नेत्यांच्या घराकडं चालण्यामध्ये व्यायाम त्यांचा व्हायचा, अधिकाऱ्यांचे उंबरटे झिजवायला लागवायचे. आज ती ज्या अर्थी रस्त्यावर पळत आहेत. आज तुमच्या स्टडी सर्कलमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने मुलं येत आहेत, याचा अर्थ अभ्यास केल्याशिवाय MPSC पास होत नाही हा संदेश गेला आहे. नसेल तर गर्दी इथं झाली नसती. गर्दी आम्हा मंत्र्यांच्या दारामध्ये झाली असती आणि आमदार माझ्या मतदारसंघातला 5चा PSIचा कोटा झाला पाहिजे म्हणून ठाण मांडून आमच्या दारामध्ये बसला असता. आज ज्या अर्थी आम्हाला भेटायला कोण येत नाही, कसं चाललं आहे. आता मी 25 वर्ष राजकारणात आहे, विधानसभेतलं कामकाज बघतोय. कसं चाललं आहे हे सांगायला प्रत्येक ठिकाणी रिपोर्टिंगची आणि इंटेलिजन्सची आवश्यकता नाही. इथं जरी काही चुका झाल्या तर माझं इंटेलिजन्स मला रिपोर्ट देत असतं, CMना देत असतं. पण एकही तक्रार येत नसेल तर आपण सरळ डोळे झाकून अर्थ काढावा, चांगलं चाललं आहे. आज महाराष्ट्रामध्ये सगळे क्लासेस ज्या अर्थी जोरात चाललेले आहेत त्या अर्थी आता अभ्यास करूनच MPSCला गेलं पाहिजे. याच्यापेक्षा आणखी काय वेगळा संदेश असू शकतो? आणि जर बिघडलं तर मी तेही तुम्हाला सांगेन. आता गर्दी आमच्याकडे वाढणार आहे, पण तूर्त तरी ती काही शक्यता नाही. चांगला अभ्यास करा, आपण MPSC व्हाल. चांगला अभ्यास करा, आपण शासकीय सेवेमध्ये याल. शिक्षक भरती करताना मी मेरिटवर केली, ग्रामीण विकास मंत्री असताना. हळूहळू सगळ्या भरती आज मेरिटवर होत गेल्या. आता पोलीस भरती